नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. 2026 मध्ये जर सरकारी नोकरी मिळवायची असेल ना, तर लिपिक भरती, क्लर्क भरती जी आहे ना, तर ती तुमच्यासाठी अतिशय म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे. कारण आणखी एक डिपार्टमेंटची एक भव्य अशी जाहिरात जी आहे तर ती येण्याची चांगली दाट शक्यता आहे. कारण त्या विभागाचा आकृतीबंध जो आहे तर तो मंजूर झालेला आहे. आणखी एका विभागामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि टायपिंग झालेलं असेल तर तुम्हाला आणखी एका विभागामध्ये पद मिळवण्यासाठी आणखी एक परीक्षा देण्याचा चान्स आलेला आहे. सदरील जी जाहिरात आहे किंवा जाहिरात तर नाही पण सदरील आकृतीबंध जो आहे तर मी तुमच्यासोबत दाखवतो. त्यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे शिक्षण असणारे लोक आहेत. बहुतेक फिशरीज रिलेटेड ज्यांचा डिप्लोमा म्हणा किंवा बॅचलर इन फिशरीज सायन्स झालेला असेल अशा पोरांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि लिपिक पदासाठी तर ही सुवर्ण संधी ऑलरेडी आहेच. तत्पूर्वी आपली महाराष्ट्रातील ही पहिल्यांदाच आपण अशी बॅच लॉन्च केलेली आहे. येणाऱ्या 2026 मध्ये सगळ्या विभागामध्ये एक मेगा भरती येणार आहे. तर ती कुठली आहे की लिपिक भरती आहे. म्हणून आपण ही महालिपिक भरती बॅच सुरू केलेली आहे. 1499 फक्त यामध्ये फीस आहे. 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी असणार आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या पदासाठी म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता. ऑफकोर्स लिपिक पदासाठीच करणार आहात पण कोणकोणते डिपार्टमेंट आहे ज्याच्यासोबत तुम्ही टार्गेट करू शकता. तर तुमचं DCC आहे. DCCच्या जवळपास 15,000 आहे. शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्रामधील शिक्षण विभागामध्ये जवळपास 15 ते 16,000 जे आहे तर ती पदरिक्त आहे. आणि इतर जाहिराती जी आहे तर त्या मोठमोठ्या आहेत. त्यापैकी 2,228 न्यायालयाची भरती आहे. प्लस तुमची 5,223 पदाची प्युअर फक्त लिपिक पदाची आहेत. तर साधारणतः नाही जरी म्हटलं तरी 25,000 प्लस पदं जी आहेत ना तर ती फक्त आणि फक्त लिपिक संवर्गातली आहे. त्यामुळे ही सगळ्यात एक महत्त्वाची संधी आहे. पुन्हा पुन्हा येणार नाही. बघून घ्या. तुम्हाला जर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक दिलेली आहे. डेमो बघा, कन्सिडर करू शकता. काही दिक्कत डाऊट परीक्षा आली 70 66 155 355 वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा आता हा जो GR आहे तर हा GR कधीचा आहे? हा 17 डिसेंबरचा आहे. कालचा GR आहे. मत्स्य व्यवसाय विभागातील पदांचा आढावा आणि सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी. कुठलीही जाहिरात जर यायची असेल ना तर अगोदर बिंदू नामावली, नंतर आकृतीबंध तयार होतो, नंतर तो वित्त विभागाकडे जातो. वित्त विभागाला जर काही खटकलं तर ते काय करतात की परत त्रुटीसहित वापस पाठवतात आणि नंतर मग येतो सुधारित आकृतीबंध. कुठला? सुधारित आकृतीबंध. म्हणजे या अगोदर एक आकृतीबंध गेलेला आहे पण वित्त विभागानं काहीतरी सांगितलेलं आहे किंवा नवीन काही पदनिर्मिती. आता ऑफकोर्स यामध्ये नवीन पदनिर्मिती झालेली आहे. काही पदं निरसित केलेली आहे. नवीन नवीन योजनांचा टेक्नॉलॉजीचा डिमांड वेगळी आहे. त्यामुळे काय आहे की आकृतीबंध जो आहे तर तो चेंज झालेला आहे आणि सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी 17 डिसेंबरचा हा काय आहे? एक GR आहे. नाव आता मत्स्य विभागातील क्षेत्रीय यंत्रणेत सर्व पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आलेला आहे. क्षेत्रीय कार्यालय जे आहेत ना तर ते मत्स्य विभागाचे देखील आता वाढलेले आहेत. त्यामुळे गट अ ची जी आहेत ना तर ती जबरदस्त पदं जी आहेत ना तर ती यामध्ये आलेली आहेत. सदरील पदं जी आहेत तर ती कोणकोणती आहेत, काय काय आहेत तर ते आपण ते सगळंच पाहून घेणार आहोत. तत्पूर्वी सचिवांनी दिलेल्या मान्यतेनुसार मत्स्य व्यवसाय विभागातील एकूण 1,050 पदापैकी 25/5/2023 28 पदं जी आहेत तर ती निरसित करण्यात आली होती, रद्द करण्यात आली होती. ठीक आहे. उर्वरित किती? 968 राहिले. 1,050 मधून जर 82 गेले तर 968 राहतात. या 968 पैकी आणखी 11 पदं जी आहेत ना तर त्यांनी काय केली होती की काढून टाकली होती. आणि मग राहिली किती? 957. आता या 957 मध्ये आणखी त्यांनी किती पदं वाढवली आहेत? 440 पदं जी आहेत ना तर ती वाढवलेली आहे. यामध्ये नियमित 380 पदं आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट मार्फत भरायची किती? 60 पदं आहेत. ठीक आहे. म्हणजे ही जी टोटल जाहिरात आहे 1,397 पदांची ही जी आकृतीबंध आहे किंवा जी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते. आकृतीबंध इतक्या पदाचं मंजूर झालेलं आहे. ऑफकोर्स आता किती मंजूर होतात आणि कितीची जाहिरात येते तो देखील एका पाहण्यासारखा भाग असणार आहे. पण त्यानुसार 1,397 पदामध्ये पूर्वीचे मंजूर असलेले वाहन चालक, मत्स्य क्षेत्रिक आणि सुरक्षा रक्षक, शिपाई ही पदे बाह्य स्रोतातील पदे ठरवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा राज्य शासनानं जे आहे ना तर ते गट ड चं जे पद आहे ना ते म्हणजे त्या पदांना इतकी हलकट वागणूक दिलेली आहे की कधी कधी तर माझी तळपायची आग मस्त करायला जाते की आपल्या पोरांनी शिक्षण घेतलेलं आहे. ठीक आहे. 12वीच्या बेसवर असेल पण ते डिझर्व करतात. चान्स डिझर्व करतात. ते नोकरी मागत नाही आहेत मुलं. ॲटलिस्ट तुम्ही चान्स तर द्या.
हे सरळ सरळ ठेकेदाराच्या हाती पोरांचे सौदे करून मोकळे झालेले आहेत. हे असे GRचे मोठमोठाले कातरणं वगैरे टाकले, सरळ सरळ कोणीही आवाज निघणार नाही, गपचूप तुमच्यावरती हा नियम लादलेला आहे आणि हा तुम्हाला सहनच करावा लागणार आहे. हीच गोष्ट आहे. बाबासाहेब जर आज असते तर बाबासाहेबांनी नक्कीच याच्या विरोधामध्ये हे पहिली गोष्ट तरी आलंच नसतं. आणि जर आला असताना तर बाबासाहेबांनी हा नियम जो आहे तर तो मोडून काढला असता. ही कॉन्ट्रॅक्ट भरती 17,450 पदं ST महामंडळाची, ती देखील कॉन्ट्रॅक्टवर भरती केली जातात. आणि ह्याच्याविषयी कोणाला काही पडलेलं नाही आहे. त्यांना जे लोक आहेत त्यांना फक्त 1,397 पदं जे आहेत तर ती येणारे भरती, कॉन्ट्रॅक्टच्या पदाबद्दल कोणाला काही घेणं देणंच नाही आणि काही बोलायची गरज त्यांना वाटत नाही. हे फार शोकांतिका आहे. ठीक आहे. 1,059 नियमामध्ये स्थायी पदं बाह्य स्रोतामध्ये 338 पदे मिळून 1,397 पदाचा सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आलेली आहे. आता परिशिष्ट 1A, ठीक आहे, ॲनेक्स्चर 1 मध्ये 1,049 पदांचा नियमित तपशील दिलेला आहे. खाली पदं दिलेली आहेत, कोणकोणते असणार आहेत तर ते पाहूया आपण. ठीक आहे. किशोर महादेव जे आहेत जकाते यांच्या सहीनी काय झालेलं आहे, डिजिटली सिग्नेचर झालेलं आहे. आता यामध्ये पदं कोणकोणती आहेत, पगार काय असणार आहेत आणि शिक्षण ओव्हरऑल अंदाजे मी तुम्हाला सांगू शकतो की शिक्षण काय असणार आहे. बघा, आता सुधारित आकृतीबंध गट अ मधली जी पदं आहेत तर यामध्ये आहे आयुक्त मत्स्य व्यवसायालय, ठीक आहे, S30चं पद आहे. अतिरिक्त आयुक्त जे आहे तर ते योजना आयुक्त जे आहेत तर ते आहे. सह आयुक्त मत्स्य व्यवसाय आहे भूजल. ही जी गट अ ची जी पदं आहेत ना तर ही राज्यसेवेमार्फत MPSC मार्फत भरल्या जातील किंवा ही प्रमोशनने ॲज युजली जसं प्रमोशन जे आहे तर त्या प्रमोशनने भरल्या जातील. उपआयुक्त जे आहेत, आता ही एवढी गट अ ची जी पदं येण्याचा कारभार जो आहे तर तो यामुळे झालेला आहे की बरेचसे क्षेत्रीय जे कार्यालय जे आहे ना तर ते आता नवीन सुरू झालेले आहेत आणि 2023 पासून चालू आहे. आणि शेतीला एक जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसायाचं काय म्हणता येईल की प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी शासनाचं हे एक पाऊल आहे असं म्हटलं तरीही वावगं नाही. त्यामुळे गट अ ची जी आहेत ना तर ती जबरदस्त पदं आलेले आहेत. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, ठीक आहे, यांची 40 पदं यामध्ये आहे. ही चांगली पदं आहे. सहसहायुक्त सागरी निपास. आता या सगळ्या याच्यासाठी उपायुक्त मत्स्य सांख्यिकी आहे, सहाय्यक संचालक आहे. या सगळ्यांसाठी ना जर पाहायला गेलं तर फिशरीज, बॅचलर डिग्री इन फिशरीज आहे, बॅचलर डिग्री इन फिशरीज आहे, प्लस झुलॉजी, बॉटनी आणि ॲक्वाकल्चर जे आहे तर त्याच्या संदर्भात जर तुमचा काही डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची डिग्री असेल, BE पण आहे यामध्ये फिशरीजच्या संदर्भातली, तर ते जर झालेलं असेल तर तुम्हाला अप्रतिम असा चान्स या भरतीमध्ये असणार आहे. देन सहाय्यक संचालक ऑडिटचं जे पद आहे तर ते देखील आहे, S20चं आहे. हे 63 पद आहे. याविषयी जास्त करून जाहिरात येईलच, याचे नाही सांगता येणार, पण पदोन्नती नाही होऊ शकतात किंवा राज्यसेवेमार्फत येऊ शकतात. बाकी गट ब अराजपत्रित किंवा ही पहिली जी आहे तर ती राजपत्रित आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याच्यासाठी S15चं पद आहे, 63 पद आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी S15 आहे. नॉर्मल ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांना यामध्ये थोडासा कमी चान्स असू शकतो. जसं जलसंधारणमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचे मुलं आहेत तर तसं इकडं ज्यांचं फिशरीज सायन्स झालेलं आहे, बॉटनी झालेली आहे ठीक आहे, तर त्या मुलांना चांगला चान्स आहे. परिरक्षण अभियंता आहे, हे इंजिनिअरिंगचा आहे. प्रशासकीय अधिकारी जे आहे S15चं पद आहे. इथे कदाचित नॉर्मल ग्रॅज्युएशन जे आहे तर ते असू शकतं, ग्रॅज्युएशन, ठीक आहे. नियोजन अधिकारी आहे, अर्थसंकल्प अधिकारी आहे. कॉमर्स ज्यांचं झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प याच्यासाठी आहे. वसुली अधिकारी आहे, S15चं पद आहे. 7 पदं आहेत. सांख्यिकी अधिकारी आहेत, S15चं आहे. आणि सहाय्यक लेखा अधिकारी जे आहेत तर ते यांचे असे 2 पदं आहेत. म्हणजे हे गट ब चे राजपत्रित 103 पदं आहेत. MPSC मार्फत म्हणा किंवा IBPS TCS मार्फत जर एवढी मोठी जाहिरात आली ना तर TCSला झेपवणारी नाही आहे. TCSला गट अ ची पदं भरण्याचा खूप कमी अनुभव आहे आणि TCSमध्ये घोटाळे आणि घोळ जे आहेत तर ते होण्याचं प्रमाण देखील बाकींच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ही जी भरती जर आली तर ही IBPS मार्फत देखील होण्याचे चांगले चान्सेस असू शकतात. ठीक आहे. आता दुसरं पाहूया. दुसरं आहे गट ब अराजपत्रित. यामध्ये 88 पदं आहे. जास्त पदं जे आहेत तर ते मत्स्य क्षेत्र निरीक्षक आहे. PSIच्या लेवलचं पद आहे. S14चं यांना काय आहे, पे स्केल आहे. निरीक्षक आहे, निरीक्षक सांख्यिकी अधीक्षक. लघुलेखक निम्न श्रेणी जे आहे तर ते 14 आहे. लघुलेखक मराठी इंग्रजी जे टायपिंग वगैरे ज्यांचं झालेलं असेल
किंवा ज्यांचं स्टेनो झालेलं असेल तर अशा लोकांसाठी ही एक चांगली पोस्ट आहे. सहाय्यक सांख्यिकी आहे, यांत्रिकी निदेशक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागेल, कनिष्ठ अभियंता असणार आहे, त्यांच्यासाठी S14चं 8 पदं आहेत. मत्स्य क्षेत्र सर्वेअर जे आहेत तर त्यांची 7 पदं आहे. गट ब राजपत्रितची 88 पदं आहेत. येऊया मोस्ट अमेझिंग जे पदं आहेत तर ते आहे गट क ची पदं. गट क च्या पदामध्ये जवळपास 300 पदं तर आपली फक्त लिपिकची आहे. टोटल 793 पदं आहे. आता बघूया की कोणकोणती पदं आहेत. ठीक आहे. सहकार अधिकारी जे आहे तर ते हे एक पद आहे, S13चं आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 353 आहे. ग्रॅज्युएशन ज्यांचं BSc फिशरीजमध्ये झालेलं असेल त्यांच्यासाठी असणार आहे. कनिष्ठ चित्रकार आहे, फोटोग्राफरचं S10चा एकच आहे. आरेखक आहे, एक पद आहे. सांख्यिकी सहाय्यक जे आहे तर त्याची 2 पदं आहे. सांख्यिकी सहाय्यक जे आहे तर ती 5 आहे. वरिष्ठ लिपिक बघा, वरिष्ठ लिपिक 107 पदं. किती म्हणजे लिपिकचे आपले जे पोर आहेत तर त्यांना आतापासूनच याची सुद्धा तयारी करायची आहे. सांख्यिकी अन्वेषकची 20 पदं आहे. यांत्रिकी मत्स्यालयाची 1 आहे. ग्रंथपाल जे आहे तर ती 1 आहे. अगेन कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक बघून घ्या 201 पदं. 201 पदं जे आहेत म्हणजे 300 पदं जे आहेत तर तुमची इथल्या इथंच जे आहे तर ती लिपिकसाठी आलेली आहे. प्रत्येक भरतीमध्ये तुम्हाला 3 आकडी जे आहेत तर त्या जागा दिसणार आहेत. काय मेजर भरती येणार आहेत की त्यामध्ये तुम्हाला 4 आकडी सुद्धा भरती दिसणार आहे. म्हणून या लिपिक भरतीमध्ये काय आहे की अभ्यासक्रम जो आहे ना तर तो बाकीच्या याच्यापेक्षा थोडासा कमी आहे. कट ऑफ कमी लागतो. ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते क्रीम पोझिशनकडे जातात आणि स्वस्तामध्ये लवकरात लवकर पद घेऊन तुम्ही आयुष्याच्या पुढच्या गोलवरती जाऊ शकतात. असं हे लिपिक भरतीचं पद आहे. ठीक आहे. वसुली सहाय्यक आहे 20. देन मत्स्य क्षेत्र प्रगणक आहे, तांत्रिक टेक्निकलचं पद आहे. याच्यासाठी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन फिशरीचं असेल 72 पदं ते आहेत. क्षेत्र समाहारक जे आहे तर ते अशी 793 पदं आहेत. ठीक आहे. सुधारित आकृतिबंध गट ड चं जे आहे तर यामध्ये मत्स्यालयपाल जे आहे तर ते S3चं पद आहे. शिपाईचं लेवलचं पद आहे 9 यामध्ये आहे. ठीक आहे. नाईक नावाचं पद जे आतापर्यंत होतं मागच्या पंचवार्षिकपासून त्यांनी ते बंदच केलेलं आहे तर ते यामध्ये 2 पदं आलेले आहेत. स्थायी पदं आहेत. रेनिओ चालक, रेनिओ चालक हे जे आहे तर हे 1 पद आहे, टेक्निकलचं असणार आहे. आणि गट ड मध्ये अशी टोटल 12 पदं आहेत. 1059 पदं हे झाले. आता बाकीची जी कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत घेण्याची पदं आहे तर ती देखील समजून घ्या. कॉन्ट्रॅक्ट मार्फत जी पदं भरली जाणार आहे तर त्यामध्ये गट अ चं पद आहे सह आयुक्त मत्स्य व्यवसाय 70,000 पगार असणार आहे. 2 पदं आहे. विधी अधिकारी आणि सहाय्यक विधी अधिकारी LLB ज्यांचं झालेलं असेल तर त्यांना इथे चान्स आहे. 50,000 35,000 पदं आहे आणि 3 पदं आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील अनुभवी सल्लागार काउन्सिलर जे आहे तर ते काउन्सिलरसाठी 25,000 4 पदं आहेत. वाहन चालक जे आहे तर ते 20 आहेत. याच्यामध्ये वाहन चालक 20,000 पगार आहे आणि 52 पदं आहेत. ठीक आहे. मत्स्य क्षेत्रिक आहे तर ते 16,000 आहे. त्यांना पगार 99 पदं आहेत. शिपाई जी आहे तर ती 170 पदं आहेत आणि 15,000 पगार दिली जाणार आहे. ठीक आहे. मस्तपैकी आरामशीर काम असतं, काही विशेष असं नाही आहे. सुरक्षा रक्षक जे आहे तर ते 16,000 आहे. असं म्हणून 338 पदं मी तुमच्यावरती माझी मूक सहमती आहे असं बिलकुल म्हणणार नाही. माझा या कंत्राटी भरतीला अगोदरपासून जाहीर निषेध आहे आणि विरोधही आहे. पण कुठल्याही शिक्षकाला याच्याविषयी पडलेलं नाही, विद्यार्थ्यांना तर काही पडलेलंच नाही आहे. त्यांना त्या मोबाईलमधून, त्या रील्समधून आणि क्रिकेटच्या त्या याच्यामधून त्यांना वेळच मिळत नाही आहे. त्यामुळे जे होतंय ते होतंय आणि हळूहळू हा फास आवळला जाणार आहे आणि हळूहळू ही जी पदं ज्यावेळेस कालबाह्य होतील ना तर त्यावेळेस मग तुम्हाला कळेल. नियमित पदं जी आहेत तर ती 1059 आहे आणि बाह्य सेवेमार्फत 338 असा 1397 पदांचा हा आकृतिबंध मंजूर केलेला आहे. यामध्ये आता बाकीचे काही जी पदं होती नव्याने तयार केली आलेली पदं आहे. अतिरिक्त सहाय्यक मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त, सहाय्यक आयुक्तालय हे जे आहेत तर ही पदं आहेत. आता या पदासाठी सेवा प्रवेश नियम जो आहे तर ती तयार होतील, वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग ही जाहिरात आपल्याला दिसणार आहे. नव्याने पद झालेले जे तयार आहे तर हा जो GR आहे हा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. यामध्ये गट अ ब क ची नवीन झालेली पदे आणि कोणकोणतं पदं त्यांनी काय केलेलं आहे की निरसित केलेलं आहे, रद्द केलेलं आहे ते देखील आहे. लेखापाल नावाचं फायनान्स आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जे आहे तर ते 1 पद जे त्यांनी काय केलेलं आहे बंद केलेलं आहे. लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक जे आहे तर ते S8 आणि S6 होतं ते त्यांना बंद केलेलं आहे. दूरध्वनी चालक, आता दूरध्वनी चालक नावाचं हे पदच काढलं कसं काय होतं काय माहिती. आता दूरध्वनी घेऊन म्हणजे ते वायर घेऊन काय चालवणार होतं का कोणी का काय. ठीक आहे. ऑपरेटर वगैरे असेल ते ठीक आहे. आणि शिपाई जे आहे तर ते 1 पद म्हणजे असे 11 पदं जे आहेत तर ते बंद केलेले आहेत.
आणि येस, अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. काही नवीन पदाचा जो गट आहे तर ते देखील दिलेला आहे. गट अ आणि गट ब ची राजपत्रित अराजपत्रित पदं जी आहेत तर ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर ते नोंदवा. आणि आपली ही जी महालिपिक भरती बॅच जी आहे तर ती तुम्ही नक्की जॉईन करा. डेमो बघा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो पहा. पटलं तर बिलकुल तुम्ही कन्सिडर करू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.